देशमुख हत्येनंतर बीड पोलीस आता अलर्ट मोडवर आहेत आणि महिनाभरामध्ये 671 जणांवर गुन्हे दाखल केलेले आहेत। कारवाई सुरू आहे। 3.25 कोटींचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। देशमुख हत्येनंतर बीड पोलीस सध्या अलर्ट मोडवर आहेत। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक सध्या सतर्क आहेत। बीड जिल्ह्यातल्या कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी सतर्कता बाळगत केवळ महिनाभरामध्ये दारू, गुटखा, जुगार, वाळू माफियांना दणका देत जवळपास 671 जणांवर गुन्हे दाखल केलेत आणि या कारवाईमध्ये 3.25 कोटींचा मुद्देमाल जप्त केलाय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातल्या कायदा व सुव्यवस्था प्रश्न समोर आलेला होता आणि त्यानंतर आता बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी मात्र कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुढाकार घेतलाय आणि यापुढे अशा कारवाया या सुरूच राहणार असल्याचा इशारा कावत यांनी दिलाय। आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया, माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या बरोबर जोडले गेलेत। विशाल, 671 जणांवर कारवाई केली आहे आणि सातत्याने पोलीस वेगवेगळ्या घटकांवर कारवाई करताना दिसतात। यामध्ये वाळू माफिया आहेत, त्याचप्रमाणे रिव्हॉल्व्हरचं लायसन्स जप्त करणे अशा बऱ्याच कारवाया होतात। मात्र कृष्णा आंधळेचा अजूनही तपास लागत नाही। 55 दिवस झालेत आता हत्येला। अगदी खरं अनुपमा, एकीकडे पोलिसांच्या जोरदार कारवाई सुरू आहे। ज्या पद्धतीने बीड पोलिसांवर आरोप झाले होते, कुठेतरी हे आरोप कमी करण्यासाठी आणि आपली मान उंचावण्यासाठी त्यांचे हे सगळे प्रयत्न सुरू असल्याचं आपण म्हणू शकतोय। म्हणजे आता जवळपास आतापर्यंत 200 वर पिस्तुलांचे परवाने आता रद्द केलेले आहेत। तर फक्त महिनाभरात 671 गुन्हे दाखल केले आणि त्यात वाळू माफिया आहेत, गुटखा माफिया आहेत, अवैध वाहतूक करणारी ही सगळी मंडळी आहे। या सगळ्यांवर पोलिसांची कठोर कारवाई सुरू आहे। कुठेतरी जे नाव खराब झालं आहे ते परत मिळवण्यासाठी ही सगळी धडपड असल्याचं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल। मात्र दुसरीकडे एक खुनातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना सापडू शकला नाही। खरं तर हा तपास पोलिसांकडून सीआयडी कडे केला, सीआयडी नंतर एसआयटी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत आहे। आरोपीला शोधण्यासाठी सीआयडी 9 ते 10 पथक आहे, जवळपास 150 वर पोलीस अधिकारी कर्मचारी या सगळ्या पथकांमध्ये आहे। हे सगळे कृष्णा आंधळेचा शोध घेत आहे। अगदी कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळ पर्यंत या सगळ्याचा शोध घेण्यात आला। मात्र अजूनही कृष्णा आंधळे त्यांना सापडू शकला नाहीये। मध्यंतरी आपण बघितलंय की कृष्णा आंधळेसोबत घातपात झाला तर नाही ना, अशा पद्धतीच्याही शंका व्यक्त करण्यात आल्या। पोलीस त्याही दृष्टीने शोध घेत आहेत। मात्र पोलीस कृष्णा आंधळेला शोधण्यात आतापर्यंत तरी पूर्ण अपयशी ठरल्याचं आपल्याला म्हणावं लागेल। कृष्णा आंधळे कधी सापडणार आणि कधी या हत्येच्या घटनेचा पूर्ण उलगडा होईल हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार। तर दुसरीकडे पोलीस कारवाई करत आहेत। पोलिसांचं सगळ्याच गोष्टींवर बीड जिल्ह्यामध्ये कारवाई सुरू आहे। आता या दोन्ही गोष्टींमधनं मेळ साधणं पोलिसांना कठीण होत असल्याचं चित्र आहे। एकीकडे नाव खराब होतंय तर दुसरीकडे चांगली कारवाई करून नाव मिळवण्याचाही पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे। निश्चितच धन्यवाद विशाल दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि बीडमधल्या सगळ्या घडामोडींवर अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।